वर्किंग विथ लिनक्स प्रोसेस वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण उबुंटू 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम वापरणार आहोत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम कशी सुरू करायची व कमांड्स विषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे असे आपण मानूया. जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर http://spoken-tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता. कमांड्स या लोअर केसमध्ये असतात तसेच त्या केस सेन्सिटिव्ह देखील असतात. प्रोसेस म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. लिनक्समध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच प्रोसेस. कमांड्स स्वीकारत असलेली चालू शेल देखील एक प्रोसेस आहे. टाईप केलेल्या कमांड्सही कार्यान्वित होताना प्रोसेसेस असतात. या ट्युटोरियलमध्ये आपण बघत असलेला व्हिडिओ देखील एक प्रोसेस आहे. स्पोकन ट्युटोरियलची वेबसाईट व चालू ब्राउझर ही एक प्रोसेसेस आहे. चालू शेल स्क्रिप्ट्स सुद्धा प्रोसेसेस आहे. एखादा कार्यान्वित केलेला प्रोग्राम अशी आपण प्रोसेसची व्याख्या करू शकतो. प्रोसेसेस या आपल्यासारख्याच असतात. त्यांचा जन्म व अंतही होतो. त्यांना पालक व मुले असू शकतात. प्रथम आपण शेल प्रोसेस बद्दल जाणून घेऊ. लॉगिन केल्याबरोबर लिनक्स कर्नेलद्वारे शेल प्रोसेस सुरू होते. आता इतके सांगणे पुरेसे आहे की लिनक्स कर्नेल हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा गाभा आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चालवणारे अत्यावश्यक घटक कर्नेलमध्ये असतात. यूझर कमांड्सद्वारे निर्माण होणाऱ्या सर्व प्रोसेसना शेल जन्म देते. आता आपण टर्मिनल उघडूया. आपल्याला टर्मिनलवर डॉलरच्या चिन्हाच्या रूपात कमांड प्रॉम्प्ट दिसेल. हे शेल प्रोसेसचे काम आहे. आता कोणतीही कमांड जसे की डेट टाईप करून एंटर दाबा. असे केल्यावर शेल प्रोसेस डेट नामक प्रोसेस तयार करेल. शेल प्रोसेस डेट प्रोसेसला जन्म देत असल्याने शेल प्रोसेस ही डेट प्रोसेसची पालक म्हणजे पॅरेंट ठरते, तर डेट प्रोसेस ही शेल प्रोसेसची चाइल्ड म्हणजे बालक ठरते. एकदा डेट प्रोसेसने सिस्टीमची तारीख व वेळ दर्शविली की ती नष्ट होते. एक शेल दुसरी शेल प्रोसेस तयार करू शकते. नवीन प्रोसेस तयार करण्याच्या या प्रकाराला स्पॉनिंग ऑफ प्रोसेस म्हणतात. दुसरी शेल प्रोसेस तयार करण्यासाठी टर्मिनलवर जाऊन केवळ sh टाईप करून एंटर दाबा. आपल्याला टर्मिनलवर नवीन प्रॉम्प्ट दिसेल. आता आपल्या शेल 1 म्हणजेच ओरिजिनल शेलने नवी शेल तयार केली आहे. तिला आपण शेल 2 संबोधूया. आता आपण नव्या कमांड प्रॉम्प्टवर कमांड कार्यान्वित करू शकतो. या नव्या कमांड प्रॉम्प्टवर ls ही कमांड कार्यान्वित करा. आता कमांड प्रॉम्प्टवर ls टाईप करा आणि एंटर दाबा. आपल्याला फाईल्स आणि डिरेक्टरीजची सूची दिसेल. आता ls नामक नवीन प्रोसेस तयार झाली आहे. इथे शेल 2 ही ls ची पॅरेंट आहे, तर शेल 1 ही ls ची ग्रँडपॅरेंट आहे. तसेच ls ही शेल 2 ची चाइल्ड व शेल 2 ही शेल 1 ची चाइल्ड आहे. शेल 2 नष्ट करण्यासाठी नवीन प्रॉम्प्टवर एक्झिट टाईप करा आणि एंटर दाबा. अशा प्रकारे शेल 2 नष्ट होईल आणि आपण आपल्या ओरिजिनल प्रॉम्प्टवर परत येऊ. प्रोसेसेस व आपल्यातील साम्य पुढेही दाखवता येईल. आपल्याला जसे आपले नाव, पालकांचे नाव, पॅन क्रमांक, जन्मतारीख अशी व्यक्तिगत माहिती असते, त्याचप्रमाणे प्रोसेसेसचे सुद्धा गुणधर्म असतात. जसे की PID म्हणजे प्रोसेस ID, PPID म्हणजे पॅरेंट प्रोसेस ID, स्टार्ट टाइम इत्यादी. बहुतांश गुणधर्म कर्नेलद्वारे प्रोसेस टेबलमध्ये राखले जातात. प्रत्येक प्रोसेस PID नावाच्या एका पूर्णांकाने ओळखली जाते. हा अंक कर्नेलद्वारे दिला जातो. पॅरेंट प्रोसेसचा PID हा त्या प्रोसेसने स्पॉन केलेल्या P1 प्रोसेसचा PPID असतो.
चालू शेलचा PID बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर एचो स्पेस आणि $$ असे टाईप करून एंटर दाबा. एक संख्या दिसेल, तो आपल्या चालू शेलचा PID आहे. प्रोसेसबद्दल बोलताना आपण ज्या कमांडचा सर्वात जास्त वापर करतो ती म्हणजे PS कमांड. PS म्हणजेच प्रोसेस स्टेटस कमांड चालू प्रोसेसेस दर्शविते. ही कमांड कुठल्याही पर्यायाशिवाय कार्यान्वित केली तर काय होते ते पाहू. आता कमांड प्रॉम्प्टवर PS टाईप करून एंटर दाबा. यूजर प्रोग्राम चालू असताना त्याच्या मालकीच्या प्रोसेसेसची यादी आपल्याला ह्या प्रकारे पाहता येते. आपण CMD या शीर्षकाखाली प्रोसेसचे नाव बघू शकता. याशिवाय आपल्याला PID तसेच TTY किंवा कन्सोल ज्यावर ही प्रोसेस चालू आहे ते बघता येते. टाइम खाली प्रोसेसने संगणकाच्या प्रोसेसरचा घेतलेला एकूण वेळही दिसतो. माझ्या मशीनवर या 2 प्रोसेसेस दिसत आहेत. पहिली बॅश म्हणजे आपण वापरत असलेली शेल प्रोसेस आणि दुसरी म्हणजे स्वतः PS प्रोसेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शेल प्रोसेसचा PID आणि एचो स्पेस $$ या कमांडने दिलेला PID सारखाच आहे. नवी शेल किंवा सबशेल बनवल्याने काय होते ते बघण्यास टर्मिनलवर sh कमांड द्या. आता नवीन ओळीवर नवा प्रॉम्प्ट येईल. येथे PS टाईप करून एंटर दाबा. आता आपल्याला 3 प्रोसेसेसची सूची दिसेल. त्या सूचीत sh ही प्रोसेस समाविष्ट झाली आहे. येथे पुन्हा लक्षात घ्या की बॅश प्रोसेसचा PID वरील प्रमाणे तोच राहिला आहे. PS या कमांडसोबत अनेक पर्यायही आहेत. पहिला पर्याय सूचीतील प्रोसेसेसचे गुणधर्म दर्शवतो. आता प्रॉम्प्टवर PS स्पेस -f टाईप करून एंटर दाबा. हे आपल्याला वरीलप्रमाणे प्रोसेसेसची सूची दर्शवेल. बॅश sh आणि PS-f. फरक एवढाच आहे की आता सूचीत अधिक गुणधर्म दिसत आहेत. युजरचे नाव UID खाली मिळते. प्रोसेसचा PPID म्हणजेच पॅरेंट प्रोसेसचा PID ही दर्शवला जातो. उदाहरणार्थ बॅश प्रोसेस ही sh प्रोसेसची पॅरेंट प्रोसेस आहे. त्यामुळे बॅश प्रोसेसची PID आणि sh प्रोसेसची PPID सारखीच आहे. त्याचप्रमाणे जसे sh प्रोसेस ही PS प्रोसेसची पॅरेंट प्रोसेस असल्यामुळे sh प्रोसेसची PID आणि PS-f या प्रोसेसची PPID सारखी आहे. C हा नंबर प्रोसेसचे युटिलायझेशन म्हणजेच प्रोसेसने प्रोसेसरचा वापरलेला वेळ पूर्णांक टक्क्यांत सांगतो. वापर अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला इथे 0 दर्शवत आहे. स्ट्रीम फील्ड आपल्याला प्रोसेस केव्हा सुरू झाली ते दर्शवते. PS कमांड समजून घेताना आपण इतर फील्डबद्दल जाणून घेतले होते. प्रोसेसेस 2 प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे यूजर प्रोसेस. या प्रोसेसेस यूजरकडून सुरू केल्या जातात. उदाहरणार्थ PS कमांड किंवा टर्मिनलवर बहुतांशी कार्यान्वित केलेल्या कमांड. आणि दुसरी प्रोसेस म्हणजे सिस्टीम प्रोसेस. या प्रोसेसेस सिस्टीम सुरू करताना किंवा यूजर लॉग इन करताना सिस्टीमद्वारे सुरू केल्या जातात. बॅश हे सिस्टीम प्रोसेसचे एक उदाहरण होऊ शकते. कधीकधी आपल्याला सर्व म्हणजेच दोन्ही सिस्टीम आणि यूजर प्रोसेस बघायच्या असतात. तेव्हा आपण -e किंवा -A या पर्यायांचा उपयोग करतो. आता टर्मिनलवर जा आणि कमांड प्रॉम्प्टवर PS स्पेस -e टाईप करून एंटर दाबा. आपल्याला प्रोसेसची मोठी सूची दिसेल. मल्टीपेज डिस्प्ले मिळवण्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा PS स्पेस -e स्पेस वर्टिकल बार स्पेस मोर आणि एंटर दाबा. मोर पर्यायामुळे एका वेळी स्क्रीनवर मावतील एवढ्याच प्रोसेस दाखवल्या जातात.
एंटर या बटनाच्या सहाय्याने आपण प्रोसेसेसची सूची स्क्रोल करू शकतो. या सूचीतील पहिली प्रोसेस ही आपली उत्सुकता वाढविणारी आहे. तिला इनिट प्रोसेस म्हणतात. या प्रोसेसपासून बहुतांशी इतर सर्व प्रोसेस तयार होतात. या प्रोसेसचा PID 1 असतो. प्रॉम्प्टवर परत येण्यासाठी Q दाबा. तर या ट्युटोरियलमध्ये आपण प्रोसेस म्हणजे काय ते शिकलो. शेल प्रोसेस, प्रोसेसेसची उत्पत्ती, त्यांचे गुणधर्म व प्रकार माहित करून घेतले. आपण PS कमांड ही शिकलो. अशा प्रकारे आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.